2016 साली ही मूवी आली होती उन्हाळ्यात. मला आठवतं मार्चमध्ये मी मूवी बघितली आहे ही. कारण 2016 मध्ये पंजाबचे विधानसभा निवडणुका होणार होत्या आणि त्याआधी ही मूवी आणली. अच्छा, ते रणवीर सिंगच्या मागे सर्व पुरुष लागतात. 80% पुरुष हे गे समलैंगिक आहेत आणि 20% उरलेले हे बायसेक्शुअल आहेत. 2013 मध्ये बीबीसीने एक आर्टिकल पब्लिश केलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं की पाकिस्तान हा समलैंगिकतेचा हब आहे. तो पुरुष सांगतोय की त्याला 2 बायका आहेत आणि 8 मुलं आहेत आणि तो पुरुष सांगतो की मी 3000 पुरुषांसोबत आतापर्यंत सेक्स केलं. हेमंत ढोमे, विवेक अग्निहोत्री यांनी शिकावं की आपण मूवी काढतोय, आपलं प्रोडक्शन आहे, तर आपल्या बायकोच्या नावाने रुमाल टाकून ठेवावा नाही. की पाकिस्तानीमध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी आहे. त्यांना झोपेतून उठवून मारून मारून त्यांचे ID कार्ड बघतात आहे. कारण प्रत्येकांना वाटतं की हा स्पाय आहे, भारतीय स्पाय, हा धुरंधर आहे. आणि मोस्टली आज सोशल मीडियावरती पाकिस्तानचा वरचष्मा आहे इंडियन्स पेक्षाही. म्हणजे इंडियन कॉन्टेंट. हो, त्या पोस्ट नंतर जो 10% सेल तिकीटचा वाढला. म्हणजे तासाला 2000 तिकीटचा सेल व्हायचा, तो या पोस्ट नंतर 20,000 पर तासाला तिकीट जाऊ लागले. तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली आपल्या भारतात अनेक पाकिस्तानी धुरंधर आहेत सोशल मीडियावरती. आता ऋषिकेश मुखर्जीचे पिक्चर कसे असायचे, शांत, अलवार, नात्यांमधला हळुवारपणा, गोडवा, त्यामध्ये रुसवे फुगवे, त्यातून तयार होणारा एक कौटुंबिक ड्रामा. विद्या बालनने डर्टी पिक्चर केला, त्याच्यानंतर तिने कहाणी केला. त्यात ती मेन कॅरेक्टर होती, मेन हिरो होती. बाहुबली 1 आणि 2 मध्ये प्रभास होता. अख्खं त्याने जग व्यापलं होतं. पण त्यानंतर त्याचा डाऊनफॉल सुरू झाला. कांतारा सुपरहिट झाला 2022 मध्ये. आज जे असतं ना आपल्या गावामध्ये किंवा प्रथांमध्ये काही दैवत असतात, उत्तराखंडला म्हणा किंवा दक्षिण भारतात थय्यम, केरळमध्ये, कर्नाटकमध्ये, कोकणात. पण त्या मूवीमध्ये माझी एक फेवरेट ऍक्ट्रेस आहे जी मला फार आवडते, ती म्हणजे शर्वरी वाघ. पण आता काल परवाच तिने ज्या प्रकारे अँकरिंग केलं अवॉर्ड शोचं, माहिती ना झाकीर खानने काय बोललं आता त्याच अवॉर्ड शो मध्ये. तो म्हणाला की धुरंधरमुळे लॅरीमध्ये बॉम्बस्फोट होत होते, पण खरे बॉम्बस्फोट मुंबईत होत होते. अचानक धुरंधर पासून सगळ्यांच्या डोक्यात याचं नाव खूप क्लिक झालंय सगळ्यांना. बच्चा है तू मेरा. च्या पिढीतला एक डिरेक्टर येतो आणि त्याचं करिअर बदलून टाकतो त्या काळातल्या ऍक्टर्स लोकांचं जे नामशेष झालेत. याचं एक उदाहरण म्हणजे असरानी, एक वेब सिरीज आहे. मी पारायण केले वेब सिरीजचे. हे लोक स्टार्स नसतात, मेगा स्टार्स नसतात, पण हे ज्या प्रकारे नट असतात, हे जे एखाद्या मशीन मध्ये परफेक्ट नट कसा फिट बसतो तसे हे नट असतात जे खरे तयार झालेले असतात. हे लोक मेगा स्टार, 11-11 बॉक्स ऑफिस गाजवणार नाही, पण हे आहेत म्हणून ती मूवी हिट होईल किंवा त्या मूवीचा इम्पॅक्ट होईल. दिवाळी अंकात असे लेख लिहिले जायचे, 100 वेळा शोले बघितलेला माणूस किंवा 1000 वेळा शोले बघितलेला माणूस. म्हणजे त्यापूर्वी इतकं डिटेलिंग जे आहे ते शोलेचं झालं होतं, मग गँग्स ऑफ वासेपूर झालं होतं. की इतकं परफेक्ट कास्टिंग जे होतं ना ते BR चोपडाच्या महाभारत सिरियल मधलं होतं. आजचा आपला गेस्ट आणि मूळचा होस्ट अभिजित पानसे हा याच विषयावर बोलणार आहे. लोकमतपासून ते अनेक मीडियामध्ये त्यांनी काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पॉलिटिकल, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स आणि अशा अनेक गोष्टींवर त्यांनी ब्लॉग्स लिहिलेले आहेत आणि त्यांचा अभ्याससुद्धा आहे. तर आजचा हॉट टॉपिक म्हणजे धुरंधर. का तो एवढा गर्दी खेचतोय आणि धुरंधर हा एक प्रोपगंडा म्हणून राहिला आहे का काही चर्चेचा विषय वेगळा राहिला आहे त्याचा, याबद्दल आज आपण बोलणार आहे. तर आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. तर धुरंधर इतका माहोल करतोय सध्या, तर धुरंधरच्या आधी सुद्धा असे काही मूवीज येऊन गेलेत की ज्याच्याशी कम्पेअर होऊ शकते किंवा असे माहोल केलेले मूवीज आहेत का? हा, तेरे नाम मला अजूनही आठवतं की माझे वर्गातले सर्व मित्र 15 ऑगस्टला मूवी रिलीज झाली होती तेरे नामची, आणि तेव्हा सिंगल स्क्रीन थिएटर्स होते मोस्टली आपल्या राज्यभरात, देशभरात. तेव्हा सिंगल स्क्रीन थिएटरला 9 वाजता मूवी लागला होता, पहिला शो तेरे नामचा. आणि अक्षरशः ब्लॅक मध्ये तिकीट विकलं जात होतं, मारामारी. माझा एक मित्र होता सूरज बियानी नावाचा, तो जे सगळी जी गर्दी होती त्यांच्या अंगावरती म्हणजे उड्या मारून त्यांच्या अंगावरून तो त्या जिथे बॉक्स तिकीट घर, तेव्हा बॉक्स ऑफिस इतकं म्हटलं जायचं नाही, तिकीट घरामधून त्याने तिकीट घेतलं होतं 10-12 लोकांसाठी, आमच्या मुलांसाठी. सो तेरे नाम क्रेज होती, म्हणजे त्यावेळेस ती पिक्चरची क्रेज. आज सलमान खान का आहे कारण तेरे नाम, त्याच्या आधी तो फ्लॉप ऍक्टर होता.
तर ती एक मूवी आठवते. मग तर काय लगान, पण हे थोडे इंटेलेक्च्युअल होते. 3 इडियट्सने परत हवा केली होती. अगदी. पण खरी हवा तर धुरंधरची आहे. खरं. आणि त्याही आधी जर म्हणाल ना कांतारा, Even बाहुबली सुद्धा बाहुबली काय उदाहरण दिलं, विसरून गेलो पूर्णपणे. बाहुबलीने माहोल केला. पूर्ण एक म्हणजे प्रत्येक पोस्ट बाहुबली बद्दल होती तेव्हा. हो. म्हणजे गमतीच्या पण असायच्या, पण बाहुबलीचा खरंच इम्पॅक्ट जबरदस्त खूप होता. प्रभास सगळे तो असा त्याचा प्रभाव होता पूर्ण प्रभासचा तेव्हा. तर एक बाहुबली वेगळा हिरो म्हणून त्यावेळेस समोर अगदी, आला अगदी. होता. बाहुबली दोन्ही म्हणजे हो. फर्स्ट आणि सेकंड, दोन्ही. आणि दोन्ही जबरदस्त अगदी होते. अगदी हो. आय थिंक 1 मे 2017 और त्या पिरियडमध्ये तो रिलीज झाला, आणि 2015 रिलीज झाला होता बाहुबली फर्स्ट. हो. सो त्यांनी पण फार इम्पॅक्ट Yes. केला. पण धुरंधर तर आहेच. तोडच नाहीये. तोडच नाहीये, कारण असे आजच्या काळात जिथे, आणि हे म्हणजे पॉईंट काय आहे महत्वाचं, की हे सगळे मूवी बिफोर कोविड एरा आहे, बिफोर जिओ आहे. हो. तसं म्हटलं तर Correct. जिओने जो इम्पॅक्ट केला, आज सोशल मीडियाचा ज्या प्रकारे अकरा-विक्राळ रूप झालाय. आपल्याकडे 3 सेकंद नसतात, 3 सेकंदचं एक हुक असतं, त्या 3 सेकंदात व्यक्तींचं डिस्ट्रॅक्शन होतं. आज धुरंधरसाठी लोक वेडे झाले आहेत की तसंच, आणि धुरंधर 2 साठी सुद्धा रिव्हेंज जो नवीन हो. आलाय त्याच्यासाठी सुद्धा तेवढीच क्रेज आहे. 4 तासांची मूवी Seriously. कोण बघतं आजच्या काळात. आपण 4 सेकंदाचा रील सुद्धा पुढे हो, ढकलतो, हो, हो. आणि आज 4 तासांची मूवी तो लोकं करतो. बघायला जात आहेत, लोक आणि जातायत. हाऊसफुल ऍडव्हान्स बुकिंग सुद्धा एवढं जबरदस्त होतंय. त्यामुळे खरं आहे. मीच तर पहिल्या दिवशीच म्हणजे रिलीज व्हायच्या 19 एप्रिलला रिलीज झाला ना तो, 19 मार्चला 19 मार्च. सॉरी, मी 18 मार्चलाच गेलो होतो मूवी बघायला. तो जो असतो ना एक खास प्रीमियर शो, पण तो नाही मिळाला कारण तेव्हा काही टेक्निकल प्रॉब्लेम्स नाही. ओके ओके. पण 4 तासाची मूवी त्याआधी लगान होतं, लगान मूवी. हो, लगान होता 4 तासांचा. पण हा सगळा पिरियड केव्हाचा आहे, जेव्हा लायब्ररीमध्ये लोक पुस्तकं वाचायचे आणि नॉर्मली आयुष्य जगत होते, शांत आयुष्य होतं. तेव्हा आपल्याकडे तितकं एंटरटेनमेंटची सुविधा किंवा नव्हत्या. उपलब्ध नव्हत्या गोष्टी. आज कॉन्टेंट इतका झालाय, कन्झ्युमर्स कमी आहे आणि प्रोव्हायडर खूप आहे. त्या काळात 4 तासांची मूव्ही तो आणतोय आणि त्याचा इम्पॅक्ट तेवढाच आणि होतोय. इनफॅक्ट त्याच्यावर म्हणजे मूवी रिलीज झालेल्या 1-2 दिवसात त्याच्यावरच्या रील्स खूप फेमस झाल्या होत्या. ते तर आहे. लोक उषा पांघरुणं घेऊन धुरंधर Exactly. बघायला 4 तासाचे निवांत झोप. पण खरंय. तो उद्देश सफल झाला नाही ते ऍक्च्युली. गमतीदार असतात, पण येस. आणि मला आता आठवलं गँग्स ऑफ वॉसेपूर, त्याचे 2 पार्ट्स आले, हो. दोन्ही सुपरहिट झाले. 2012 मध्ये आली होती ही. अनुराग कश्यप त्याचा क्लास त्यातनं दिसतो. वेगळाच क्लास. पण तेव्हा सुद्धा त्या मूवी हिट झालेल्या आहेत, आणि 2 पार्ट्स मध्ये, आणि आय थिंक 2-2.5 महिन्याच्या गॅपमध्ये, हो. जसं आता धुरंधर झालं ना तसंच होतं. तसंच ती पण गॅप होती. Yes. म्हणजे एक म्हणता येईल की ज्या प्रकारे डिटेलिंग सुरू आहे धुरंधरचं, असं म्हणतात की तो मूवी तेव्हा काळाच्या पुढे होता. अच्छा. हे जे मिक्सचर आहे ना, Combination. अनुराग कश्यपचा कॉम्बो, तो परफेक्ट आहे. परफेक्ट. सो तो तेव्हा तो वाटला लोकांना आवडला, आणि तो आता लोकांना जास्त क्लिक होतोय आवडतोय. मूवी. आणि जसं तू आता डिटेलिंग बद्दल बोलतोस, तर धुरंधर 2 मध्ये सुद्धा बरंच डिटेलिंग आलंय. हा हो. तर त्याबद्दल काय सांगशील? पण मी तर म्हणेन धुरंधर 2 पेक्षा धुरंधर 1चं डिटेलिंग म्हणजे बाप रे हो. बाप, काहीच्या काही डिटेलिंग केलंय त्याबद्दल. तर हो. की अगदी मगाशी आपण बोलत होतो की ते ट्रिगर कसं धरतो आहे हा, exactly. आपला रणवीर सिंग, हो. आणि त्याच्या जवळचा असतो ना उझैर बलोच, त्याचं रिव्हॉल्वर कसं धरतोय किंवा तो जो गन कशी धरतोय, त्यावरनं फरक कळतो की हा एक गुंड आहे, हो. म्हणजे माफिया आहे, हो. आणि हा ऍक्च्युली वेल ट्रेंड स्पाय आहे. अगदी तो रूप फरक त्या जाणवतो वेशात आहे लगेच. त्या हो. माफियाच्या, हो. पण तो एक वेल ट्रेंड आहे म्हणून तो काय प्रकारे बंदूक धरतोय, Correct, correct. ते सुद्धा इतकं बारीक बारीक गोष्टी. हो, हो. आणि एक म्हणजे आता मला बोलताना क्लिक होत आहे की क्लायमॅक्स सॉन्ग जो आहे ना धुरंधर फर्स्टचा म्हणतो मी, त्यामध्ये ते जे म्युझिक आहे ते एका व्हिडिओ गेम मधनं घेतलंय. ओ. हा, ते म्युझिक ऍक्च्युली अच्छा. व्हिडिओ गेम, ज्यांना व्हिडिओ गेम प्लेयर्स आहेत ना त्यांना माहिती आहे. तो एक आत्ता नाव आठवत नाही त्या व्हिडिओ गेमचं, त्यातलं ते म्युझिक आहे. आणि शेवटी तर त्याचा आवाज आहे, हा हू हा, ते असं सगळ्याला आपल्याला ऐकू येतं. तसं नाही, ते आहे धुरंधर, अच्छा. असं आहे ते ऍक्च्युली. सो एवढेसे बरेच त्यांनी डिटेलिंग दिलेत. एक्झॅक्टली, धुरंधर खूप मध्ये. डिटेलिंग आहे. म्हणजे अगदी ऑरेंज ज्यूस जेव्हा तो मागतो, एक ऑरेंज देना, इथपासून तर बरेच पॉइंट्स आहेत की ते डिटेलिंग मध्ये तर अख्खा वेगळा एपिसोड होईल. खरे खरे. जे गौतम गेरा जो म्हणतो हो. की इथे खारा चहा मिळतो, मीठ टाकलेला घातलेला, तर हा मला माझ्या घरची आठवण देतो. हे सुद्धा एक वेगळं डिटेलिंग होतं तेव्हा. खरं.
आणि गौतम गेहरा, त्याला पण वेगळा रोल हो, मिळाला यार. वेगळंच रूप त्याचं बघायला मिळालं कायम आपल्याला. क्यूट गोंडस का आणि actor. कॉमेडी कॉमेडी करणारा असा. आणि या मूवीत तो कसला रॉ आणि असा प्रॉपर रॉ मधला मुरलेला दाखवलाय. म्हणजे आदित्य धरनी किती डिटेल मध्ये आणि प्रत्येक कॅरेक्टरवर काम केलंय, अगदी त्याचे बरोबर. मेहनत दिसून येते त्यात. खरा धुरंधर अगदी. आदित्य धरच म्हणावा लागेल Seriously. ऍक्च्युली. खरं तर शोलेनंतर हाच एक मूवी आहे जो हायएस्ट ग्रॉसिंग म्हणजे हायएस्ट हो, पैसा जो कमवतो ना. कमवतोय अगदी बॉक्स ऑफिस वरती. अगदी बरोबर. म्हणजे एक दिवाळी अंकात असे लेख लिहिले जायचे, 100 वेळा शोले बघितलेला माणूस किंवा 1000 वेळा शोले बघितलेला माणूस. हो. म्हणजे त्यापूर्वी इतकं डिटेलिंग जे आहे ते शोलेचं झालं होतं, मग गँग्स ऑफ वासेपूर झालं होतं, आणि आता तर फक्त धुरंधर. अगदी अगदी. आणि कास्टिंग आणि कास्टिंग सुद्धा निवडताना खरं म्हणजे इतकं त्यांनी perfect casting. परफेक्टली केलंय ना, तो माणूस असा चपखल बसतो त्या प्रत्येक कॅरेक्टर मध्ये. बरोबर. म्हणजे यापूर्वी मी असं मानतो, नेहमी म्हणतो की इतकं परफेक्ट कास्टिंग जे होतं ना, ते B.R. चोपडाच्या महाभारत सिरियल मधलं होतं. एक्झॅक्टली. त्यातले सर्व पात्र हे बरोबर. मूळचे तेच तसेच पात्र असतील असं वाटतं अगदी, आपल्याला. अगदी. तर महाभारतातलं कास्टिंग, इव्हन शोलेतलं कास्टिंग, काय अगदी. परफेक्ट कास्टिंग होतं. आणि कित्येक लोकांनी तेव्हा ते रोल्स सोडले होते हो. आणि ते नशिबाने त्यांना Regret मिळत झाले. गेले आणि ते आज अजरामर झालेत. म्हणजे अगदी शोले, B.R. चोपडांचा महाभारत, 3 इडियट्स, गँग्स ऑफ वासेपूर, आज कांतारा, ॲनिमल, हो. हे Animal सुद्धा. नेक्स्ट लेवल गाठलेलं आणि हे माइलस्टोन मूवी आहेत. लोकांना पटणार नाही ॲनिमल बद्दल, पण तो आहे. असं म्हणतात की धुरंधर 2 सुद्धा लोक 3-3 वेळा जाऊन बघतात. हो. कारण पहिल्या ह्याच्यात ते डिटेलिंग एवढं कळत नाही, दुसऱ्यामध्ये थोडं कळत जातं आणि तिसऱ्यामध्ये तर एकदमच मूवी कळतं. खरं आहे अगदी. म्हणजे मी सुद्धा फर्स्ट डेच्या म्हणजे जेव्हा पहिला मूवी जेव्हा धुरंधर पहिला रिलीज झाला ना, त्याच्या हार्डली तिसऱ्या दिवशीच मी मूवी बघितला, आणि सेकंड मात्र मग ताबडतोब त्या दुसऱ्याच दिवशी 19 तारखेलाच. तर धुरंधर 2 आता रिलीज झालाय, तर त्याचा प्रोपगंडा नक्की काय आहे? तो नक्की प्रोपोगंडा आहे असं म्हणायचं का? हा. मी नेहमी म्हणतो की आपल्याला जे आपले विचार असतात, ज्याला आपला बिलीफ आहे, म्हणजे मी विश्वास ठेवतो माझे हे गोष्टी विचार जे मी बघितले आयुष्यात, त्याला जर मी काही लिहित असेन, सांगत असेन, चित्र तयार करत असेन, तो प्रोपोगंडा झाला. म्हणजे तसं प्रत्येक मूवी ही त्या डिरेक्टरची आणि रायटर्सचं हे प्रोपोगंडाच असतं. बरोबर. करण जोहरच्या प्रत्येक मूवीमध्ये एक LGBTQ कॅरेक्टर असतं. असतंच. प्रकाश झाच्या मूवीमध्ये एक थोडासा वेगळापण असतो, म्हणजे ग्रास रूट लेवलचा एक नेगेटिव्ह ग्रे शेड असतं. अपहरण किंवा आणखी गंगाजल, हो, हो. यामध्ये ते दिसतं. अनुराग कश्यपमध्ये तोच एक ग्रे शेड दिसतो प्रत्येक असतेच, मूवीमध्ये, हो, हो. कारण त्याने ते एक बघितलं. पॅटर्न फॉलो करतात डिरेक्ट. मग तो त्याचा प्रोपोगंडा झाला. असे प्रत्येकांचे आता प्रोपोगंडा म्हणाल, आता तर ऍक्च्युली सगळ्या सोशल मीडिया मागे लागलाय, पण जो मूवी आहे कुली मूवी, त्यात दाखवता प्रोपोगंडा, म्हणजे जावेद अख्तरची प्रत्येक मूवी ही प्रोपोगंडाच म्हणायला पाहिजे असं सोशल मीडियावरती आज सुरू आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक कुठे ना कुठे एक विचार असतो, तो डिरेक्टर रायटर मांडतो, त्याला त्या विचार ज्याला पटत नाहीये तो त्याला प्रोपोगंडा म्हणतो, आणि ज्याला आवडतो, क्लिक होतो, त्याला ते मस्त वाटतो, तो मूवी छान वाटतो. सो प्रोपोगंडा तर मग म्हणाल तर उडता पंजाब 2016 साली ही मूवी आली होती उन्हाळ्यात, मला आठवतं मार्चमध्ये मी मूवी बघितली आहे. त्या मूवीने पंजाब इलेक्शन्स, त्या उडत्या पंजाब मूवीने पंजाब गव्हर्नमेंट हलवलं होतं, म्हणजे बदललं होतं. कारण 2016 मध्ये पंजाबचे विधानसभा निवडणुका होणार होत्या, आणि त्याआधी ही मूवी आणली. आणि त्यात सगळं दाखवलं की पंजाब गव्हर्नमेंट कशी भ्रष्ट आहे, आणि सगळंच दाखवलं की युथ कसं युथ ड्रग्सच्या आहारी जात आहे, आणि गव्हर्नमेंट काही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. हा, तर त्याच्यामुळे तो पण सुद्धा प्रोपोगंडा होता त्या पिरियडमध्ये, आणि त्याने ऍक्च्युअलचा रिझल्ट मिळाला. सरकार बदललं पंजाबचं त्या एका मूवीने. तर प्रोपोगंडाज म्हणजे जो तुम्हाला पटत नाहीये तो प्रोपोगंडा, आणि जो पटतोय तो वाह काय मूवी आहे ऍक्च्युअली, असं असतं ऍट द एंड. त्यामुळे ह्याचे मिक्स रिॲक्शन्स आहेत या मूवीवर सुद्धा. आणि आदित्य धरलाच का आपण दोषी ठरवायचं, कारण याआधी म्हणतो ना की जावेद अख्तरचे मूवीज, त्यामध्ये तुम्ही बघा की 786 म्हणजे एक नास्तिक शंकराच्या मंदिरात जात नाही, पण तो 786 ला मानतो. तर असं प्रत्येकाने आपले काहीतरी बिटवीन द लाईन्स एक गोष्ट ऍड केली जाते, त्याला आपण प्रोपोगंडा म्हणतो ऍट द एंड. मस्त एक्सप्लेन केलंस तू, अगदी छान. धुरंधरच्या पहिल्या पार्टमध्ये रणवीर सिंगच्या मागे सर्व पुरुष लागतात, तर हे जरा अतिच नाही वाटतात का, की कारण समलैंगिकतेकडे सगळ्या गोष्टी जात आहेत त्या सगळ्या. पाकिस्तानमध्ये 80% पुरुष हे गे समलैंगिक आहेत, आणि 20% उरलेले हे बायसेक्शुअल आहे.
असं पाकिस्तानमधल्या ट्रान्सजेंडर ऍक्टिव्हिस्ट हिना बलोच यांनी म्हटलंय. हो बर. की त्यांनीच आता सांगितलं काही दिवसांपूर्वी की 80% पुरुष पाकिस्तानमधले समलैंगिकच आहेत. माय गॉड. आणि हे तर त्यांनी आत्ता म्हटलं. आणि मला एक आत्ता आठवलं बोलताना की 2013 मध्ये बीबीसीने एक आर्टिकल पब्लिश केलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं की पाकिस्तान हा समलैंगिकतेचा हब आहे. म्हणजे बर. तिथे ओपन म्हणजे मॅन टू मॅन सेक्सचा हब कराची आहे. अच्छा. कराचीमध्ये पुरुष समलैंगिकता प्रचंड आहे. बापरे. आणि हे बीबीसीने म्हटलंय 2013 मध्ये तेही 13-14 वर्षांपूर्वी. बरं. त्यात एक उदाहरण आहे की ज्या पुरुषांचा त्याने इंटरव्ह्यू घेतला तो पुरुष सांगतोय की त्याला 2 बायका आहेत आणि 8 मुलं आहेत. आणि तो पुरुष सांगतो की मी 3000 पुरुषांसोबत आतापर्यंत सेक्स केलाय. माय गॉड. आणि तो माझ्या कामाचा भाग आहे. कारण इथे मिनिस्टर्स, पोलीस, मोठमोठे पोस्टचे लोक सगळे येतात कॉर्पोरेट पासून. खूपच कॉमन आहे म्हणजे तिकडे या सगळ्या सर्व पाकिस्तानमध्ये गोष्टी. खूप कॉमन आहे असं म्हणतात ते. म्हणून ते आदित्य धरनी मूवी मध्ये सुरुवातीचा सीन हा तो असा सीन तसा दाखवला. घेतला. आणि आणखी एक त्यातला एक इन्सिडेंट आठवतो त्या आर्टिकलमध्येच लिहिलाय. और दुसरा एक 2014-15 एक आर्टिकल वाचलं होतं मी. त्यामध्ये एक पाकिस्तानमधला म्हणजे पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी वातावरण आहे ना, तर तिथला एक यंग मुलगा ते वातावरणापासून इरिटेट होऊन त्या नियमांपासून तो कॅनडाला शिफ्ट झाला. बरं. आणि तो म्हणतोय की मी ते नरकात आलोय कारण इथे मला पुरुष मिळत नाही संभोगासाठी. जो पाकिस्तानमध्ये मला सहजपणे समलैंगिकता अगदी सहजपणे तिथे उपलब्ध असल्यामुळे. त्यामुळे हे जे म्हणताय आज हिना बलोच ते काही खोटं नाहीये. हे 10-15 रियालिटीच आहे म्हणजे त्यांनी तेच म्हटलं आहे की इट्स अ ओपन ट्रूथ. ओके. हे सगळ्यांना माहिती आहे आणि फक्त बोलत नाही कारण तिथलं वातावरण, धर्म आणि सगळ्या गोष्टी हे येत नाही. हे या कारणाने एक आवरण निर्माण केलं खोटं. त्यामुळे या खऱ्या गोष्टी बाहेर येत नाहीत अशा. आणि त्यांनी हे सांगितलं हिना बलोच पहिलं सेक्शुअल एन्काउंटर त्या मुलांचं होतं आपल्या कझिन्स सोबत, मित्रांसोबत. पुरुष कझिन म्हणतोय. सो इथूनच त्यांची ती सुरुवात होते. आणि लग्न ते फक्त करतात समाजाला दाखवायसाठी, पण ते मोस्टली बायसेक्शुअल असतात आणि समलैंगिक असतात. पाकिस्तानमध्ये प्रचंड आहे. आणि हे आपण म्हणत नाहीये, हे पाकिस्तानमधलेच ऍक्टिव्हिस्ट म्हणतात की एकदा एक यंग मुलगा पकडला गेला सेक्शुअल एन्काउंटरमध्ये समलैंगिक. त्याला पोलिसांनी पकडलं कारण तो गुन्हा आहे पाकिस्तानमध्ये, वरवर करणे गुन्हा आहे. त्याला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना विनवणी केली की पहिल्यांदा तर ही केस खारिज करा, संपवून टाका. त्यांनी ऐकलं नाही. तेव्हा त्यांनी त्यांना ब्राईब दिलं, म्हणजे पैसे दिलेत. आणि काय सांगितलं असेल की आमचा मुलगा हा ऍक्टिव्ह समलैंगिक आहे. म्हणजे अ गाय हू इज पेनिट्रेटिंग टू समवन बट नॉट अ पर्सन, नॉट अ गाय हू इज ॲट द रिसिव्हिंग एंड. म्हणजे इतका तो त्याचे त्यांनी मान बघता येते की म्हणजे याने काय होईल की आमचा मुलगा हा गे नाहीये तर बायसेक्शुअल आहे असं त्याला हे तर दाखवत आहे की किमान हे तरी सांगा. जसं पाकिस्तान मधलं ते लॅरी गाव आहे तसंच्या तसं आदित्य धरनी उभं केलंय सेट थ्रू. सो काय डिटेलिंग त्यांनी केलंय ना यामध्ये. खरंच आहे. म्हणजे असं वाटतं की पाकिस्तान मधलंच ते गाव आणि तो मोहल्ला, तो लॅरीवाला मोहल्ला वाटतो पूर्ण एरिया. तसेच त्याने म्हणजे की अगदी जेव्हा तो उंचावर नाही का एक गच्चीवरचा सीन आहे तो सांगतो की इथे हे मिळतं, तिथे ह्या गोष्टी ते वरून दाखवतो ना, तो बलोच दाखवतो जाडा. तो ते जे दुरून दाखवत आहे ते सुद्धा त्याने सेटअप केलंय प्रॉपरली की जे ऍक्च्युअली खरोखर तिथे आहे त्या लॅरी गावामध्ये किंवा त्या मोहल्ल्यामध्ये. तसं ते काय डिटेलिंग आणि इतकं डिटेलिंग सोशल मीडियावर सुद्धा यापूर्वी कोणत्याही मूवीचं झालं नसेल. हे धुरंधरचं यश आहे खरं तर. धुरंधरचा इम्पॅक्ट कुठपर्यंत आहे आणि काय पोचलाय लोकांपर्यंत. धुरंधरचा इम्पॅक्ट भारतीयांवरती आहे, बॉक्स ऑफिसवरती आहे. तो सोडा, पाकिस्तानमध्ये माहिती आहे कोणता इम्पॅक्ट सुरू आहे. आज पाकिस्तानमध्ये जो गाडीवाला आहे किंवा जे भिकारी असतात, बेगर्स आहेत किंवा कुठे असे काम करतात आहे, त्यांना झोपेतून उठून मारून त्यांचं ID कार्ड बघतात आहे. कारण प्रत्येकांना वाटतं की हा स्पाय आहे, भारतीय स्पाय, हाच धुरंधर आहे. कारण इथे पेरलेले आहेत ना पाकिस्तानला, असं वाटतं. ते खडबडून जागे झालेत ते तिकडचे. त्यामुळे त्याचे व्हिडिओज सुरू आहेत की पाकिस्तानमध्ये लोक, पोलीस येतात किंवा तिथले काही लोकल ऍक्टिव्हिस्ट असतील ते प्रत्येकाला उठवत आहेत, ID कार्ड मागतायत आणि नाही हा सोजा भैया सोजा फिरसे. म्हणजे इतकं ते घाबरले. हा खरा इम्पॅक्ट पाकिस्तानवरती धुरंधरचा दॅन इंडिया.
जसा धुरंधर पहिला रिलीज झाला त्यानंतर 1-2 दिवसातच विराट कोहलीनी एक पोस्ट केली होती. विराट आता कोहली केली आणि काही अनुष्काने. दिवसांपूर्वी. हां, तर असं म्हणतात की त्या पोस्ट नंतर जो 10% सेल तिकीटचा वाढला. म्हणजे तासाला 2000 तिकीटचा सेल व्हायचा, तो या पोस्ट नंतर 20,000 पर तासाला तिकीट जाऊ लागले. तर बापरे, काय इन्फ्लुएन्सिंगचा नाही. इम्पॅक्ट असतो यामध्ये. विराट कोहली ऍक्च्युली इन्फ्लुएन्सर खरंय, आहे खरंय. आणि तो त्या प्रकारे वागतो सुद्धा. तो विषय वेगळा आहे. पण विराट कोहलीने खरंच आणि अनुष्का शर्माने पण टाकली आहे दोघांनी पोस्ट, टाकली. त्याला पण ट्रोल केलं हो जातं. हो. आणि आता आपण जे म्हणू इम्पॅक्ट, हम्म. तो म्हणजे धुरंधर शोधतायत पाकिस्तानमध्ये भारतीय कोणी आहेत का. हो, हो. तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली आपल्या भारतात अनेक पाकिस्तानी धुरंधर आहेत सोशल मीडियावरती. हम्म. आपण जे सोशल मीडियाचे चॅनल्स फॉलो करतो ना, पेजेस, स्पेशली फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती, त्यातले 90% पाकिस्तानी असतात. हो. आणि हे कळत पण नाही. कसं बघायचं सांगतो नीट. त्याचं जो ॲडमिन असतो ना आणि कमेंट जो करतो ते पाकिस्तानी असतात. ते म्हणजे त्याचं प्रोफाईल ओपन करायचं, तुम्हाला दिसेल कराची, लाहोर हे गावं दिसतील. ओके. आणि स्पेशली क्रिकेटमध्ये, कारण म्हणतात की एक आहे, हे मान्य करेन की पाकिस्तानीमध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी आहे. त्यांचे सिरियलसुद्धा प्रचंड फेमस हो, असतात हो. भारतीयांपेक्षाही. बरोबर. त्यांचं क्रिएटिव्हिटी खूप जबरदस्त आहे. आणि मोस्टली आज सोशल मीडियावरती पाकिस्तानचा वरचष्मा आहे इंडियन्सपेक्षाही. म्हणजे इंडियन कॉन्टेंट, हो, हे बरेच लोकांना माहीत नाही आहे. इंडियन कॉन्टेंट क्रिएटरपेक्षाही जास्त पॉवरफुल क्रिएटर्स आहेत पाकिस्तानी. आणि त्यांचं लक्ष इंडियावरती असतं. म्हणजे इंडियामध्ये कुठे निवडणुका सुरू आहेत का, कोणत्या मूव्ही आला आहे, कोणता सण सुरू आहे, किंवा असं काहीतरी ट्रेंड्स इंडिया सुरू आहे ना, ते घेतात बोलतात. आणि त्यावर ते बोलतात. कारण पाकिस्तानमध्ये भयंकर अट्रॅक्शन आहे इंडियातल्या प्रत्येक गोष्टींवर. बरोबर. बीट कल्चर, बीट एंटरटेनमेंट, क्रिकेट, काही असू दे. हो, मोस्टली पाकिस्तानी कॉन्टेंट क्रिएटर इंडियात घुसले आहेत. म्हणजे ते करतात पाकिस्तानमधनं आणि आपलं वाटतं की ते इतके आणि मीम्स सुंदर करतात, क्रिएटिव्हिटी त्यांची जबरदस्त आहे. आपलं वाटतं की इंडियन्स आहेत, पण त्यांच्या कंटेंटवर कळतं की यार हे इंडियन्सला ट्रोल करतात किंवा बरेच ते पाकिस्तानी पण ट्रोल करतात. बरोबर. पण त्या कमेंटमधनं कळतं, ॲडमिनला बरोबर पकडता येतं आणि मग तिथे वेगळीच त्यांची फाईट सुरू होते, इंडियन पब्लिक आणि पाकिस्तानी पब्लिक. क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त आहे क्रिकेट आणि एंटरटेनमेंटमध्ये. तुम्ही ज्यांना आज फॉलो करता किंवा जे तुम्हाला दिसतात आहे तुमच्या फीडवरती, टाईमलाईनवरती, ते मॅक्सिमम पाकिस्तानी आहेत. बापरे, इतका पाकिस्तानी Shocking आहे. जबरदस्त आहे भारतीयामध्ये. ते एक प्रकारे धुरंधर आहे असं म्हणता येईल. तर आदित्यधरच्या आधीच्या मूवीज प्रमाणेच त्यातले काही कॅरेक्टर धुरंधरमध्येही घेतलेत, सेकंड पार्टमध्ये सुद्धा. यामध्ये यामी गौतम सुद्धा आहे. सो त्याबद्दल काय सांग, तुला काय वाटतं? मला पर्सनली इच्छा होती की यामी गौतम या मूवीत नको यायला. जेव्हा मी पहिला पार्ट बघितला होता ना, तेव्हा मला आदित्य धरबद्दल फार रिस्पेक्ट वाटला. का तर त्याने आपल्या बायकोला घेतलं नाही म्हणून. हेमंत ढोमेकडून मी गमतीने म्हटलं पण की हेमंत ढोमे, अग्निहोत्री, विवेक अग्निहोत्री यांनी शिकावं की आपण मूवी काढतोय, आपलं प्रोडक्शन आहे, तर आपल्या बायकोच्या नावाने रुमाल टाकून ठेवावा नाही. पहिला रोल ते आपल्या बायकांचा लिहितात. हेमंत ढोमे लिहितो क्षिती जोगसाठी रोल, विवेक अग्निहोत्री पल्लवी जोशीसाठी रोल लिहितो. काही गरज नाही आहे, आपलं घरचं प्रोडक्शन आहे म्हणून किंवा आपण डिरेक्टर आहोत म्हणून. आणि म्हणून मला आदित्य धर पटला होता की त्याने यामी गौतमला घेतलं नाही त्या मूवीमध्ये. म्हटलं यार नाहीतर ते खूप प्रेडिक्टेबल होईल. सक्सेसफुल पार्टमध्ये प्रत्येकाला आपलं कंट्रीब्यूट करायचं असतं, आपल्याला स्वतःला दिसायचं असतं, कारण एक्स्ट्रा फुटेज मिळतं. आणि म्हणून इतकं छान, इव्हन विशाल भारद्वाज त्याच्या प्रत्येक मूवीमध्ये त्याची बायकोचं एक गाणं असतं, रेखा भारद्वाजचं गाणं असतं. पण ती ऍटलीस्ट गायिका आहे. तर म्हणून मला फार आदित्य धरबद्दल एक रिस्पेक्ट होता की यार हेमंत ढोमेने शिकावं, अग्निहोत्रीने शिकावं याच्याकडून. पण सेकंड पार्टमध्ये त्यांनी यामी गौतमला घेतलंच, पण ते चांगल्या रीतीने आलं. म्हणजे त्या प्रकारे त्याने एक इमर्ज केलेत ना कॅरेक्टर्स, ते खूप सही केलेत. तर जसं रणवीरचे आता बॅक टू बॅक हिट झालेत मूवीज, धुरंधर पहिला आणि आत्ता रिव्हेंज. तर असं बरंच ट्रोल होत होती दीपिका पदुकोण की त्याबद्दल तिने एक शब्दही कुठे बोलली नाहीये. म्हणजे ना सोशल मीडियावर पोस्ट, ना कुठे रीलमध्ये कुठेच काही दिसली नाहीये. तर तिला खूप ट्रोल केलं गेलं याबद्दल. आणि रिसेंटली आता तिने सांगितलंय की मीडियाला की तुमच्या आधी प्रीमियर शो मी पहिला त्याच्याबरोबर बसून पाहिला होता. इव्हन यामी गौतमनी पण हेच म्हटलं होतं हा सेकंड पार्ट रिलीज व्हायच्या आधी की मी मूवी बघितली आहे आणि म्हणजे मी अवाक झाली आहे मूवी बघून. त्या धुरंधर बॅक टू बॅक धुरंधरमुळे रणवीर सिंग खूपच हिट झालाय आणि
सर्वांच्या गळ्यातला ताईत झाला. फार लोकप्रिय झालाय का असं हो. वाटतं का? सगळ्यांना असं हे कोणाला पटणार नाही, पण रणवीर सिंग हा अजूनही त्याच त्यांच्या लॉबीमधला आहे. करण जोहर किंवा आपले चोपडा, आदित्य चोपडा किंवा ही जी लॉबी आहे, आलिया भट कॅम्प, दीपिका पदुकोण, म्हणून दीपिका पदुकोण त्याबद्दल बोलली नाही तेवढी ती. रणवीर सिंगला हिट मूवीची गरज होती. त्याचा एक छुपा कॉम्पिटिटर जो ना, कोल्ड वॉर सुरू असतं रणबीर कपूर सोबत. बरोबर. रणबीर कपूरला ॲनिमल मिळाला, त्याने सुपर डुपर हिट केला. Correct. तोच लुकआउट, लांब केस, हो, दाढी, रॉ, actually, हो. त्याने बरोबर त्याला पण हिट हवा होता ना. आणि रणवीर सिंग हा खरं तर हळूहळू विस्मरणात चालला होता. त्याच्याकडे मूवी हिट येत नव्हती, म्हणून त्याने हा आदित्य धरचा मूवी केला. आणि आज तो इतका लोकांचा ताईत झालाय, लोकांना आवडतोय, पॉप्युलर झालाय. पण त्याची हे आत्ता पटणार नाहीये, पण तो मूळचा अजूनही भट कॅम्प, करण जोहर कॅम्प किंवा चोपडा कॅम्प मधलाच आहे, YRF मधलाच आहे तो, असं तुला वाटतं? असं मला वाटतं. Okay. तो नाही बदललाय, तो बदलू पण शकणार नाही, कारण तो मूळचा तिथला आहे. ही वॉन्टेड अ सुपरहिट मूवी, कारण सगळे त्याचे ऍक्टर्स पुढे चालले होते आणि तो हळूहळू मागे चालला होता यार, म्हणून त्याने मूवी ही केली आहे. पण त्याचं नशीब बदललं. अगदी. आता तिसरा मूवी पण त्याच्या आदित्य धर बरोबर येतो असं मी काय अश्वत्थामा येतोय अश्वत्थामा की नाही, चंद्रगुप्त मौर्य, मौर्य, चंद्रगुप्त मौर्य येतोय. सो त्याचंही प्लॅनिंग त्यांचं चालू आहे, लवकरच आपल्याला बघायला मिळणार हा, आहे. मग मूवी ही मूवी येत असेल ना, मग रणवीर सिंग आधीसारखा वागणार नाही, तो परत नॉर्मलच वागेल. ओके. तर आता धुरंधर येऊन गेला, तो हिट झाला. धुरंधर रिव्हेंज आला, तो सुद्धा हिट झालाय. आता पुढे काय? हाच प्रश्न खरा असतो जो करिअर संपवतो सुद्धा. विद्या बालनने डर्टी पिक्चर केला, त्याच्यानंतर तिने कहाणी केला, त्यात ती मेन कॅरेक्टर होती, मेन हिरो होती. हो. त्यानंतर तिचं करिअर खाली यायला लागलं. बाहुबली 1 आणि 2 मध्ये प्रभास होता, अख्खं त्याने जग व्यापलं होतं. अगदी. पण त्यानंतर त्याचा डाऊनफॉल सुरू झाला. हाच प्रॉब्लेम होतो की जेव्हा इतकं वरती जाता ना, की मग तुम्हाला तो रोल, तसे रोल, तसा आवाका, तसा प्रभाव तुम्ही पाडू शकला नाही, तर मग तुमचा डाऊनफॉल सुरू होतो. प्रभास सोबत झालं, विद्या बालन सोबत झालं. तर आता आदित्य धर आणि रणवीर सिंग समोर ऍक्च्युली हा खरा प्रश्न असेल, टास्क असेल की हे यश टिकवायचं कसं. कारण आता अपेक्षा वाढल्यात. आणि मगाशी तुम्ही मगाशी आपण जे कास्टिंग बद्दल बोलत होतो ना, कास्टिंग जबरदस्त आहे धुरंधरची. पण तरी मला असं वाटतं की संजय दत्त नको होता यार. सुजला संजय दत्त, तो टिपिकल ऍक्टिंग करतो. पण तुम्ही जर बघितलं ना, त्याला का घेतलं संजय दत्तला, कारण जो मूळ कॅरेक्टर आहे पाकिस्तानमधलं, असलम चौधरी खान, तो ऍक्च्युली संजय दत्त सारखा दिसतो. हो, ऍक्च्युली मी सुद्धा फोटो पाहिला त्याचा, त्याची व्हाईट पठाणी सेम तसा दिसतो. मग मला कळलं की यार अच्छा, म्हणून आदित्य धरने संजय दत्तला घेतलं, नाहीतर संजय दत्त नको आता. आणि मगाशी आपण जे प्रपोगंडा बद्दल बोललो, आता ऋषिकेश मुखर्जीचे पिक्चर कसे असायचे, शांत, अलवार, नात्यांमधला हळुवारपणा, गोडवा, त्यामध्ये रुसवे फुगवे, त्यातून तयार होणारा एक कौटुंबिक ड्रामा, असे ऋषिकेश मुखर्जींचे सर्व चित्रपट होते. सो प्रोपोगंडा म्हणजे काय, तर आपण जे जग बघतो, आपण ज्या प्रकारे मोठं झालोय, आपले जे संस्कार आहेत, जे आपण समाजात जगताना अनुभवलेले आहेत गोष्टी, त्या प्रकारे आपण त्याला एक क्रिएटिव्ह अँगलने बाहेर आणतो, एक्सप्रेस करतो, स्वतः त्याला एक्सप्रेस करतो आपण. ते जे असेल ना, तो त्या अंतर्मनाचा आरसा असतो त्या डायरेक्टरचा आणि त्या रायटरचा. म्हणून मग त्याला आपण एक तर प्रोपोगंडा म्हणतो, जे मगाशी बोललो की पटलं तर वा मस्त, आणि नाही पटला तर प्रोपोगंडा. आणि तुम्ही जे म्हणाल की धुरंधर नंतर पुढे काय, खरं तर आता हा प्रश्न ॲनिमल नंतर सुद्धा पडला होता. ॲनिमल मूवीने जो इम्पॅक्ट क्रिएट केला ना, त्याच्या आधीची मूवी वेगळी आहे, त्याच्या नंतरच्या सर्व मूवीज वेगळी आहे. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट सगळ्यांकडे दिसतो. त्याच्या प्रकारची फाईट, जो रॉनेस, कपड्यांचं ते जे एक मुखवटे ना, असे ते मेटलचे मुखवटे, आज ते कुठेतरी सिरीजमध्ये ते घेऊन आहेत, असा इम्पॅक्ट असतो कोणत्याही याचा. कांताराचा इम्पॅक्ट बघा, एक कांतारा सुपरहिट झाला 2022 मध्ये. आज जे असतं ना आपल्या गावामध्ये किंवा प्रथांमध्ये काही दैवत असतात, उत्तराखंडला म्हणा किंवा दक्षिण भारतात थय्यम, केरळमध्ये, कर्नाटकमध्ये, कोकणात राखणदार. का मूवी आली राखणदार? कारण सुरुवात केली कांताराने. म्हणजे कांताराच्या आधीची मूवी, त्याच्यानंतरच्या मूवीज, जे जग बदलतं, म्हणजे जे इंडस्ट्री बदलते, ती बदलणारे असे काही मूवीज असतात. शोलेने आणला होता शान, जो फ्लॉप झाला. तेच एक काहीतरी भडक 11 थोडा भडक मेकअप असलेले त्यातले कॅरेक्टर्स.
आणि गावामधले काही की जे अतिंद्रिय दैवत असतात त्यांच्यावरती किंवा परंपरा प्रथा यांच्यावरती एक मूवी यायला जास्त लागले आणि हे रिजनल मूवी यायला लागले आणि लोकांना आवडतंय ते बघायला. असा हा इम्पॅक्ट क्रिएट होतो. कसं लोकांना बघायला आवडायला लागले कारण कांतारा आवडला, त्याच्यानंतर सगळं बदललं. ॲनिमल आला, ॲनिमल नंतर सगळं बदललं. तो इम्पॅक्ट जाणवतोय. आज जो पॉइंट आहे आपला की धुरंधर नंतर पुढे काय, धुरंधरमुळे आता जे कोणते स्पाय मूवीज येतील ना ते एक त्याचा इम्पॅक्ट धुरंधरचा इम्पॅक्ट जाणवेल किंवा धुरंधर त्याला खाऊन टाकेल आता. कारण आत्ताच एक मूवी होती जेव्हा धुरंधर रिलीज झाला ना, एक मूवी होती त्यात धर्मेंद्र पण होता त्याचा आणि अमिताभचा नातू होता असं काहीतरी, आता आठवत नाही तसं नाव मला. तो नाही चालला कारण तो सॉफ्ट व्हर्जन होतं आणि धुरंधर 11-11 रॉ व्हर्जन, व्हायलन्स नेक्स्ट लेवल दाखवला त्याच्यामध्ये. तर हा म्हणजे आता हा लोकांचं मानसिकता बदलली आता. ते माइलस्टोन्स आहे. एकतर धुरंधर असा आहे ना आता त्याच्या वर हवाय, त्याच्या खाली नाही जमणार. आता कुठली स्पाय मूवीज असो किंवा कुठले देशांवरती असतात ना युद्धवाले मूवीज, ते आता धुरंधर रिलेट केले जातील. तो इन्स्पायर्ड बाय धुरंधर. हा इन्स्पायर्ड बाय. आणि जर इन्स्पायर्ड बाय असेल आणि जर नसतील ना तर मग ते पिक्चर नाही चालतील. स्पाय मूवीज आता येतोय आलिया भट्टचा एक मूवी येतोय, ते ऑलरेडी हसायला येते ते मूवीचं ते चित्र बघून. कारण आपण 11-11 मूवी बघितलाय, रॉ बघितलाय रणवीर सिंगचा धुरंधर, त्याचं डिटेलिंग बघितलंय आणि त्यामध्ये आता आलिया भट्ट तो रोल असाच काहीसा रोल करणार आहे. पण त्या मूवीमध्ये माझी एक फेवरेट ॲक्ट्रेस आहे जी मला फार आवडते, ती म्हणजे शर्वरी वाघ. जी मराठी ॲक्ट्रेस आहे. मराठी ॲक्ट्रेस नाही आहे, मूळची मराठी आहे पण ती हिंदीतच तिने काम केलं आणि मला खूप आवडतं शर्वरी वाघ. ती सुद्धा आलिया भट्ट सोबत आहे म्हणून मी तो मूवी बघणार आहे तिच्यासाठी एकमेव. पण असं होणार की आता स्पाय मूवीज कम्पेअर होणार. त्याने एक उदाहरण सेट केलेलं आहे धुरंधरनी आपल्या सर्वांसमोर. आणि आलिया भट्ट ऑलरेडी डम, ती आठवतं ना 2012-13 मध्ये तिचा एक व्हिडिओ फेमस झाला होता करण जोहरच्या शो मध्ये. हा, तिने जे चूक केली ना, आणि काम कराल AIB नावाचं आपला हा नाही का तो भट्ट, तो कॉमेडी व्हिडिओज करतो, रोस्टिंग व्हिडिओज करतो तो AIB ऑल इंडिया ... त्याने ना आलिया भट्टवरती एक व्हिडिओ केला होता की ती किती मूर्ख आहे, डम आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि मग ती ज्या प्रकारे स्वतःला तयार करते ते इतका अमेझिंग व्हिडिओ आहे, युट्यूबवरती आहे तो. आलिया भट्टने हायवे मूवी केला, मग राजी केला. तर मेघना गुलजार त्याची डायरेक्टर होती. ती म्हणजे अत्यंत इंटेलेक्च्युअल डिरेक्टर आहे. खूप मस्त मूवी आहेत मेघना गुलजारचे पण. तर त्याच्यामुळे आलिया भट्टची इमेज सुधारली की जरा ती एक हुशार मॅच्युअर्ड ॲक्ट्रेस आहे म्हणून पुढे आली. पण आता काल परवाच तिने ज्या प्रकारे अँकरिंग केलं अवॉर्ड शोचं, इतकं भयंकर म्हणजे नेक्स्ट लेवल पानसट. म्हणजे तिला कॉमेडी, तिला कॉमेडी करायचं आहे आणि तिला बिलकुल जमत नाहीये. सो ती एकदम ती 2012-13ची ती वाटली, अल्लड असलेली वाटली, एकदम इमॅच्युअर आलिया भट्ट परत ती त्या अवॉर्ड्स फंक्शनमध्ये वाटते. सो आणि त्या माहिती ना झाकीर खानने काय बोललं आता त्याच अवॉर्ड शो मध्ये, तो म्हणाला की धुरंधरमुळे लॅरीमध्ये बॉम्बस्फोट होत होते पण खरे बॉम्बस्फोट मुंबईत होत होते. त्याचा अर्थ असा होता की मुंबई, बॉलिवूड हे मुंबईत आहे ना, तर धुरंधरच्या यशामुळे, आणि थोडासा राईट विंगर आहे ना आदित्य धर, तर राईट विंगर्सच्या डिरेक्टरच्या यशाच्या, तर एका राईट विंगर डायरेक्टरची मूवी इतकी सुपरहिट झाली म्हणून अख्खी मुंबई म्हणजे अख्खं बॉलिवूड जळफळाट होत आहे. हा, त्याचा जळफळाट होत आहे असं त्यांनी म्हटलं ओपनली ह्याच अवॉर्ड शोमध्ये आलिया भट्टने आता जे अँकरिंग केलं. आणि त्यावर अमिषा पटेल जी इररिलेव्हंट झाली आहे पूर्णपणे, तिने एक ट्विट केलं आहे झाकीर खानला ट्रोल करायला वगैरे की डूड असं काही नाही आहे, आमची बॉलिवूड इंडस्ट्री एकमेकांना सपोर्ट वगैरे करते वगैरे वगैरे. सो अशी म्हणजे काय तर हा इम्पॅक्ट आहे धुरंधरचा. एक सक्सेस झालं ना, मिळालं ना की तुमचे विरोधी सुद्धा तुमच्या तोंड देखलं का होईना तुमचं कौतुक करायला लागतात. ती इररिलेव्हंट अमिषा पटेल सुद्धा बोलायला लागेल. सो जो या धुरंधर मधला मेन कॅरेक्टर राकेश बेदी, जो 70s-80s मध्ये असं नॉर्मल कॅरेक्टर दाखवलं किंवा असं कॅरेक्टर रोल करायचं, सई परांजपे सोबत त्यांनी काम केलं, हा साईड ऍक्टर किंवा असं फारसा लक्षात राहण्यासारखा नव्हता. अचानक धुरंधर पासून सगळ्यांच्या डोक्यात याचं नाव खूप क्लिक झालंय सगळ्यांना, बच्चा है तू मेरा, बच्चा है तू मेरा. आणि त्याच्यावर बरेच मीम्स सुद्धा आलेत. त्यांचं आयुष्य या वयात बदललं धुरंधरने. आणि मी बघितलंय की 70s-80sचे ऍक्टर आहेत ना ते आता संपले आहेत, ते इररिलेव्हंट आहे. पण
आजच्या पिढीतला एक डिरेक्टर येतो आणि त्याचं करिअर बदलून टाकतो Correct. त्या काळातल्या ऍक्टर्स हो, लोकांचं हो. जे नामशेष झाले आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे असरानी, एक वेब सिरीज आहे. मी पारायण केले वेब सिरीजचे, परमनंट रूममेट्स ओके. ही वेब सिरीज आहे, TVFची वेब सिरीज आहे. 2016 मध्ये आलेली आहे. 17 मध्ये त्याचा सेकंड पार्ट आला होता. त्यामध्ये असरानीला एक रोल दिला आणि युट्यूबवरती अवेलेबल होती वेब सिरीज. इतका सुंदर रोल, म्हणजे असरानीला आज कोण घेतं मूवीमध्ये? नाही घेत ना, नाही, आता ते नाही आहेत. हो. पण त्या न्यू जनरेशनच्या एका डिरेक्टरने, ऍक्टरने असरानीला रोल दिला त्या वेब सिरीजमध्ये. हलकी फुलकी वेब सिरीज आहे. ओके. इतका सुंदर ती भूमिका असरानीने यांनी केली की त्याचा इम्पॅक्ट होतो. मला म्हणजे ती वेब सिरीज बघताना मला जाणवलं की असरानी हे ऍक्टर आजच्या जेनझी आता माहीत सुद्धा नाहीये, हो, खरंय. पण त्यांना इतका सुंदर रोल दिला TVFने. कसं म्हणजे एखाद्या मूवीमुळे कसं एखाद्याचं लाईफ चेंज होतं, म्हणजे अगदी. बघ ना, पॉप्युलॅरिटी म्हणजे पिकला जातो अक्षरशः. राकेश बेदी तर उदाहरण आहे. अगदी. त्यांचा चष्मे बद्दूर, आणखी तो एक फारुख शेख यांच्यासोबतचा मूवी आहे, अप्रतिम मूवी आहे. त्यात त्याने सगळे हे रोल केले. हो, हो, हो. हे सगळे ऍक्च्युली थिएटर करून आलेले ऍक्टर्स आहेत करेक्ट, करेक्ट. किंवा पुणे फिल्म सिटीमधनं हो, आलेले हो. ऍक्टर्स आहेत. सो ते प्रॉपरली हुशार ऍक्टर्स असतात. टेक्निकल गोष्टी जास्त त्यांना बरोबर. थिएटर मधून जे येतात ते. हे लोक स्टार्स नसतात, खरं. मेगा स्टार्स नसतात, पण हे ज्या प्रकारे नट असतात, हे जे एखाद्या मशीन मध्ये परफेक्ट नट कसा अगदी, फिट बसतो तसे तसे हे असतात. नट असतात, खरं. जे खरे तयार झालेले हो. असतात. हे लोक मेगा स्टार, 11-11 बॉक्स ऑफिस गाजवणार नाही, पण हे आहेत म्हणून ती मूवी हिट होईल हो. किंवा त्या मूवीचा इम्पॅक्ट होतो. नक्कीच, नक्कीच. असे हे राकेश बेदी, असरानी, फारुख शेख, इतर बरेच भरपूर ऍक्टर्स जे आहेत ते थिएटर बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत. बापरे, केवढं मोठं डिस्कशन झालंय आपलं आजच्या पॉडकास्टमध्ये. खरं तर धुरंधर हा असा विषय आहे ना की एक पॉडकास्ट किंवा 1 तास सुद्धा कमी पडेल आपल्याला. इतकं डिटेलिंग करता येईल. डिटेलिंग करता येईल त्यामध्ये सुद्धा. सो थँक्यू अभिजित, ॲज Thank युजल. you. तुझ्याच पॉडकास्टमध्ये मी आज होस्टचं काम केलंय आणि धुरंधर तर हिट आहेतच. तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला धुरंधर पहिला आवडला का दुसरा आवडला, आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. माझाही आवडता टॉपिक होता स्पोर्ट्स, मूवी. खूप अध्यात्म सुरू होतं म्हणून मला हा पण एक विषय करायचा होता. करेक्ट. सो मस्त वाटला हा बोलून. येस. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.